हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी छान अशी दिवसाची गोड अशी सुरुवात झालेली होती, ती पण कामामधूनच सुरुवात झालेली होती. आणि रात्री मी काहीच न आवरता तशी झोपले होते, कारण की काल रात्री खूप जास्त लेट झाला होता आणि थोडं बाहेरचं काम होतं, त्यामुळे ना रात्री यायला सुद्धा लेट झाला. त्यामुळे म्हटलं चला आता पटपट आवरून घ्यावं. आणि आज आहे ना बाय द वे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. म्हटलं चला पहिले पटपट आहे ना खिचडी टाकून घेऊ. भूक पण लागली होती आणि मी ना म्हणजे चहाच पिला होता फक्त, बाकी काही नाही. म्हणजे त्याच्यासोबत नाही का चिप्स वगैरे काही असं नव्हतं खाल्लं. आणि रोज मला कसं चहा आणि बिस्किट खायची सवय लागली होती. तर तुम्ही म्हणसाल की हा तुरा कशाचा आहे, तर तो तुरा आहे ना ॲक्च्युली अननसचा आहे. की मागच्या काही व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की एका व्लॉगमध्ये मी अननस आणलं होतं. सो त्यात तो अननसचा तुरा आहे आणि तो मला फेकूनच देऊ वाटत नाही आहे, कारण की तो इतका छान दिसते. असं वाटते जोवर तो ग्रीन आहे ना तो मी असाच ठेवते आणि जेव्हा तो खराब होऊन जाईल तेव्हा आपण फेकून देऊ, असं काही नाही. मग म्हटलं चला पटपट असं आहे ना बटाटा मिरची जे काय आहे खिचडीसाठी ते वाटण करून घेऊ आणि खिचडी टाकता येईल. मग खिचडी एका साईडला टाकली आणि त्याच्यानंतर बाकीची जे काही छोटी मोठी कामं आहेत ती सुद्धा करायची होती. आणि मी अजिबात आवरलं नव्हतं स्वतःचं. सो माझा चेहरा इग्नोर करा थोडासा, कारण की ना मी तशीच लागले होते कामाला. मी म्हटलं चला मग आज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि ना तुम्ही सुद्धा मार्गशीर्षच्या गुरुवारचा उपवास पकडता का? आणि ना तुम्ही काय खाता उपवासाला? म्हणजे मी तरी खिचडी खाते. मी लहानपणापासून आहे ना माझ्या आईचं जे बघत आले ना तेच मी पण फॉलो केलं. तर जर माझ्याकडून काही चुकत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मग खिचडी वगैरे केली आणि खूप जास्त भूक लागली होती. म्हटलं चला खिचडी टाकू. आणि ना भांडे भरपूर असे पडले होते. मग खिचडी वाफते तोपर्यंत माझे भांडेसुद्धा घासून होते. आणि खिचडी अशी मऊ अशी वाफली ना की खूप छान लागते. त्यामुळं सो स्टे ट्यून गाईज. व्लॉग कसा वाटतंय नक्की मला सो त्याच्यानंतर ना एका साईडला मी जसं सांगितलं तसं खिचडी ठेवली आणि पटपट ना भांडे घासून घेतले काल रात्रीच्या जेवणाचे, परत ह्यांच्या नाश्त्याचे. ह्यांचा कारण की नाश्ता झाला होता. ह्यांना ना काल रात्रीची भाजी चपाती दिली होती मी. कोबीची भाजी थोडीशी राहिली होती तीच, आणि चपाती होती तीच. मग मी म्हटलं की कशाला शिळं वाया घालवायचं. आणि ते सुद्धा त्यांचंसुद्धा काय नसतं. ते म्हणतात जे आहे ते फक्त त्यांना असं सवय लागली की गरम करून खायची. म्हटलं ठीक आहे चला, मग त्यांना ते दिलं. आणि मग मला खिचडी ठेवलीच होती. आणि शेवटी आहे ना ते म्हटलेले मला की मला जेवायला काय करणार आहे. मी त्यांना टाळाटाळच केली की हो करते, हे करते, ते करते, असं तसं. पण आहे ना मी त्यांना जेवायला काहीच केलं नाही. आणि शेवटी मी त्यांना आहे ना माझ्यासोबतच खिचडी खायला लावली. आणि असं कोण करताना नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ते पण मग एक दिवस आहे ना ॲडजस्ट करून घेतात. ते म्हणजे ठीक आहे जाऊ दे, एकट्यापुरतं कुठं स्वयंपाक करते, मी खातो तुझ्यासोबत खिचडी. त्यांचंसुद्धा काय म्हणणं नसतं. त्यामुळे ना मला खूप मोठा सपोर्ट होता. नाही तर स्वयंपाक करून खिचडी करायचं म्हणजे मला आहे ना इतका कंटाळा येतो ना. आधीच मला आहे ना स्वयंपाकाचा खूप जास्त कंटाळा आहे. म्हणजे नवीन रेसिपीज ट्राय करायचा नाही आहे, पण तसं स्वयंपाकाचा खूप जास्त कंटाळा आहे. सो दुपारी असं काही खास घडलंच नाही, त्यामुळे मी काही क्लिप घेतलीच नाही तुम्हाला. आणि हे सगळे कामच मला दुपारपर्यंत गेले. त्याच्यानंतर संध्याकाळी 4-5 वाजता आहे ना मी पूजेला लागले होते. आणि हे ना मला नुसतं हसवायचं काम करत असत. म्हणजे हे म्हणतात की तू जेवढी खुश राहशील ना तेवढी माझ्याकडे आहे ना काय म्हणतात त्याला धनसमृद्धी येईल, त्यांचं असं म्हणणं असतं. त्यामुळे ते मला आहे ना खूप हसवायचा प्रयत्न करत असतात. आणि सारखं आहे ना त्यांची मजाक मस्ती चालू असते, कॉमेडी तर चालूच असते. आणि तुम्ही जसं की व्लॉगमध्ये बघताच. सो आता संध्याकाळची पूजेची मांडणी चालू होती माझी. म्हटलं चला देवाची पूजा तर सकाळी केलीच होती, पण म्हटलं परत एकदा ना सगळीच पूजा व्यवस्थित करून घ्यावी. त्यामुळे मग ना 4-5 वाजता आम्ही परत पूजेला बसले होते. आणि ना जसं की मार्गशीर्षच्या गुरुवारचं व्रत चालू झालं आहे आता सगळ्याच लेडीजचं, जे करतात त्यांना तर माहितीच आहे. आणि मला एक प्रश्न पडला आहे की मार्गशीर्षच्या गुरुवार जे व्रत करतात ना तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही आहे ना
ना त्याच्यामध्ये जी कथा वाचन असतं नाही का, कथा वाचतात तर ती कोणती वाचता नाही का, जे महालक्ष्मी महात्म्य किंवा जी महालक्ष्मीची कहाणी आहे ना ती वाचता की अजून कुठली वाचतात ना हे सुद्धा सांगा. आणि जर माझं काही चुकलं असेल ना तर ते सुद्धा सांगा. मला जसं जेवढं माहिती आहे किंवा जेवढं मी बघत आले ना मी तसं सेम केलेलं आहे. आणि जर काय चुकलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कशी झाली ना माझ्या पूजेची मांडणी ते सुद्धा सांगा. सो स्टे ट्यून्ड गाईज. आणि आहे ना बाय द वे मला माहिती आहे की ना ह्या पूजेची मांडणी आहे ना ड्रेस घालून नाही करत, साडीच घालावी लागते. पण आहे ना साडीचा माझा आहे ना खूप म्हणजे नाही का दूरवर संबंध नाही असं पण तुम्ही म्हणू शकता. कारण की ना साडी मी रेअरली घालते आणि साडीमध्ये मला कुठलंच काम सुधरत नाही अशातली गोष्ट आहे. त्यामुळे साडी घालतच नाही. मी म्हटलं साडी जर घातली ना मग झालंच. जिथे 1 तास लागणार आहे ना तिथं माझ्याकडून 2 तास लागलेच असते. त्यामुळे म्हटलं चला आपल्याला बाकीची पण कामं आहेत. आणि शिवाय माझा उपवास होता त्यामुळे ना मला खरंच खूप जास्त भूक लागली होती. मला आहे ना काही समजतच नव्हतं. त्यासाठी मग म्हटलं चला पटपट आपण पूजा वगैरे मांडावी. कारण की पूजा मांडायला खूप जास्त वेळ लागतो ही पूजा. मी म्हटलं जाऊ दे जसं आहे आपण मनोभावाने म्हणजे किती आपण मन लावून करतो ना ह्याला महत्त्वाचं असतं. साडी घाला, ड्रेस घाला किंवा काही वॉटेवर नाही का, पण आपण ट्रेडिशनलमध्ये राहायचं नाही का. मग म्हटलं जेवढं होईल तेवढं छान असं करावं. बाकीची काय नाही, आपल्याला देवाला फक्त देवाला मनोभावे आपण पूजा जेवढी करतो किंवा मनातून जेवढा भाव असतो ना तेवढाच महत्त्वाचा असतो. ड्रेस आणि साडीचं काही असं काही कॉम्बिनेशन नसतं. मग ते मला म्हणत होते की तू व्यवस्थित बघ पूजा कशी मांडतात, सगळं आणलंयस ना तू हे ते. मी म्हटलं हो सगळं तसं तर आणलं आहे. आणि मी तो तर काही व्लॉग नाही घेऊ शकले कारण की ना सगळ्या गोष्टीत ना ह्यांनीच मला आणून दिल्या होत्या, फुलं किंवा फळं वगैरे. फक्त मी त्यांना सांगितलं होतं की हे एवढं आणा. आणि सोनूची बघितलं कशी लुडबुड चालू होती, खूप जास्त त्याची मस्ती चालू होती. म्हटलं जाऊ दे चला. आणि त्याला ना असं वाटत होतं मी पसारा काढला आवरायला. आणि त्याला जेव्हा पसारा निघतो तेव्हा खूप जास्त खेळायला आवडतं. काय माहिती त्याचा काय प्रॉब्लेम आहे, त्याला पसारा असताना खूप जास्त खेळायला आवडतं. सो बघा आता माझी पूजेची मांडणी कशी होती आणि मी पटपट आवरून घेते. त्याच्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि माझा उपवास होता. त्यामुळे म्हटलं चला आज लवकर स्वयंपाकाला लागावं म्हणजे ना लवकर सगळं काम वगैरे होईल. नंतर आरती वगैरे सुद्धा करायची असते. त्यामुळे म्हटलं लवकर आपला स्वयंपाक आवरून बसलेलं बरं. सो स्टे ट्यून. व्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांग. त्याच्यानंतर आहे ना त्यांनी ना धुरी वगैरे केली होती म्हणजे उजाळाला होता. आणि माझी पूजेची मांडणी ना कशी झाली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर काही राहिलं असेल ना ते सुद्धा सांगा म्हणजे मी नेक्स्ट गुरुवारी आहे ना त्यापेक्षा पण छान करायचा प्रयत्न करेल. आणि कशी पूजा मांडली ना हे सुद्धा सांगा. आणि तुम्ही सुद्धा मांडली का हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा. सो त्याच्यानंतर आहे ना स्वयंपाकाला लागले. पटपट असं स्वयंपाक करून घेतला. माझी फेवरेट अशी वांग बटाट्याची भाजी केली आणि त्याच्यानंतर चपाती आणि डाळ भात असं करायचं ठरवलं होतं. कारण की रोज आहे ना मी ना एकदम शॉर्ट फॉर्म मारते म्हणजे डाळ भात नाही करत, भात आणि रसाभाजी आणि भाकरी. संध्याकाळच्या तर मोस्टली भाकरीच करते, सकाळच्या चपात्या असतात. म्हटलं चला आज उपवास सोडायचा आहे, म्हटलं चला थोडं छान काहीतरी करावं आणि देवाला सुद्धा नैवेद्य होईल त्यामुळं. आणि स्वीटमध्ये तर हे म्हटले जास्त काही नको करूच, आता भूक लागली. आणि मग म्हटले की जिलेबी आणूयात आपण. म्हटलं ठीक आहे चला माझंच काम वाचते म्हटल्यावर तर मी खुशच होते. मग ते म्हटले की हो चल मग आपण तू चल माझ्यासोबत, आपण दोघं जाऊयात जिलेबी घ्यायला. म्हटलं ठीक आहे बाबा चला आता जाऊयात आपण. सो त्याच्यानंतर मी छान अशी वांग बटाट्याची भाजी केली आणि देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला. आणि तिथेच आम्ही शेजारी जेवायला बसलो होतो. सो माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.